कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय झालं? सिलेंडर संपलाय। आपल्याकडे दुसरा सिलेंडर असेलच ना? अगं ते लग्नाच्या गडबडीत मी नंबर लावायचा विसरलो। अरे देवा, मग आता काय करायचं? तुला काय गरज होती हे सगळं अंगावर घ्यायची? पोरींचे असे पडलेले चेहरे बघवत नव्हते रे मला। आणि तसंही मी तुला वचन दिलंय की त्यांना त्रास होईल असं मी काही करणार नाहीये। आणि एक खरं सांगू, फक्त या लग्नामुळेच मी त्यांच्याशी जोडले गेलेले नाहीये रे। त्या माझ्या मामाच्या मुली आहेत, आमचंही एक नातं आहे। मग त्यांचं मी मन राखायला नको का? काय झालं? अरे गॅस संपलाय आणि दुसरा सिलेंडर पण नाही घरात। मी एक काम करतो, कोणाकडे ओळखी नाही का ते बघतो। दादा अरे काय करतोयस? नवरा मुलगा आहेस तू, पुढचे 9 दिवस तरी तू काही काम करायचं नाही बघ। हा, आणि आपल्याकडे पैलवान जोडी आहे की। चला जा, जुनं सिलेंडर घेऊन जा आणि नवीन घेऊन या। राजू, काय माहितीये का, माझ्याच भविष्यात लिहिलंय की जड वस्तू उचलायच्या नाही। काय रे पुढे? हा, आणि आमच्या दोघांची रास एकच आहे। मग माझ्या पण भविष्यात तेच लिहिलंय ना, जड वस्तू उचलायची नाही। 0 मिनिटात उचलायचं बरं का सिलेंडर, आधीच सांगते, नाही तर तुमचं आजचं भविष्य बदलीन मी, कळलं का? मी एक काम करते, आज मी चुलीवर स्वयंपाक करते। आपल्याकडे चूल आहे ना? आहे अंगणात, पण सारून घ्यावी लागेल। अगं तुळजा, कशाला हे चुलीचं काढलेस तू? राहू दे, सोड सगळे। मी हातात घेतलेलं काम कधीच अर्धवट सोडत नाही। अगं पण तुळजा, तुला चुलीवर जेवण करायला नाही ना आवडत? माझ्या होणाऱ्या सुनेच्या हातच्या पुरणपोळ्या खाव्याशा वाटतायत मला। जा बाई, तिला आपलं स्वयंपाकघर दाखव। ज्याची जागा जिथं, तिथंच गेलं पाहिजे माणसाने। मला कोणी जबरदस्ती काम करायला लावलं ना, मला ते नाही आवडत। आणि सत्यजितच्या आजीने जर मला प्रेमाने सांगितलं असतं तर मी केलं असतं रे काम। आणि इथे तर मी माझ्या इच्छेने करते। तुला खरंच अडचण नाही ना? प्रेमाने सांगितलं तर कुठल्याच बाईला काहीच अडचण नसते रे। पण आपल्याकडे होतं काय, तर बाईला गृहीत धरलं जातं। ती करते म्हणून तिनेच केलं पाहिजे, तिचंच काम आहे हे, असं लोकांना वाटू लागतं। आणि अशा लोकांचा मला राग येतो। बाईला जर एखादी गोष्ट जबरदस्ती करायला लावली तर ती कधीच नीट करू शकत नाही। पण तेच तिला प्रेमाने सांगितलं तर तिच्या इतक्या सुंदर पद्धतीने दुसरं कोणीच करू शकत नाही। कसलं भारी बोलते ग वहिनी तू। चल, मला चूल दाखव आता। लवकर चला, त्या पप्पीने धनुती तिला अडवून ठेवलंय, नाहीतर तिच्या शिरात चेपवल। चला। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।